नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीके अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 19 जून 2024 रोजी म्हणजे आज झालेला ग्रामसेवक भरती संपूर्ण पेपर पाहणार आहोत। हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि यूट्यूब चॅनलला एक नक्की सबस्क्राइब करायचं आहे, का तर तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की बघायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर गट विकास अधिकारी यांचे ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण असते। प्रश्न क्रमांक दुसरा, ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर राज्य सरकारला ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर गट विकास अधिकारी यांचे ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या नियंत्रण असते। प्रश्न क्रमांक चौथा, डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर अकोला या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे। प्रश्न क्रमांक 5, भारतीय संसदेचे किती ग्रह आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 2 ग्रह भारतीय संसदेचे आहेत। प्रश्न क्रमांक 6, जिल्ह्याचे सर्वोच्च अधिकारी कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर जिल्हा अधिकारी हे जिल्ह्याचे सर्वोच्च अधिकारी असतात। प्रश्न क्रमांक 7, नगरपालिका अध्यक्ष कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 5 वर्षाचा नगरपालिका अध्यक्ष कार्यकाळ असतो। प्रश्न क्रमांक 8, गावातील सहकारी सोसायटीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर ग्रामसेवक हा गावातील सहकारी सोसायटीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो। प्रश्न क्रमांक 9, राज्य राखीव पोलीस दलाचे महाराष्ट्रात एकूण किती गट आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 19 गट राज्य राखीव पोलीस दलाचे महाराष्ट्रात आहेत। प्रश्न क्रमांक 10, कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर तहसीलदारला कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार आहे। प्रश्न क्रमांक 11, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 12, घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा पार पडले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 9 नोव्हेंबर 1946 या वर्षी घटना समितीचे पहिले अधिवेशन पार पडले। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर सिंधुदुर्ग हा किल्ला महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 14, 2 अक्षावृत्त यांच्यामधील अंतर किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 111 km 2 अक्षावृत्त यांच्यामधील अंतर असते। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर
गडचिरोली या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या आहे? प्रश्न क्रमांक 16 कौशल्य भवन कोणत्या मंत्रालयासंबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कौशल्य विकास मंत्रालय व उद्योजकता या मंत्रालयाशी संबंधित कौशल्य भवन आहे. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांब नदी असलेली कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांब नदी असलेली नदी आहे. प्रश्न क्रमांक 18 रूपांतरित खडक कोणते आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर वरील सर्व. प्रश्न क्रमांक 19 महापरिनिर्वाण दिन म्हणून कोणाचा दिवस साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर भगवान गौतम बुद्ध यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 20 ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त किती सदस्य असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 7 व 17 ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य असतात. प्रश्न क्रमांक 21 जलदुर्ग खालीलपैकी कोणी बांधले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जलदुर्ग बांधले आहेत. प्रश्न क्रमांक 22 प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची वय व अट किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 18 ते 70 प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची वय अट आहे. प्रश्न क्रमांक 23 रत्नागिरी जिल्ह्याचे SP कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर धनंजय कुलकर्णी हे रत्नागिरी जिल्ह्याचे SP आहेत. हा पेपर आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला एक नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.